अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील काजल सिंग नावाच्या मुलीने मुस्लिम युनुस अन्सारी बरोबर लग्न केलं आणि लव जिहाद नंतर 3 मुलांसहित ह्या काजल सिंग म्हणजे आताची तांजेरी अन्सारी हिला 3 मुलांसहित तल्लाक देऊन तिला घरी पाठवलं. अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, त्या मुलीकडे राहिला आता घर नाहीये, त्या मुलीला आता रेशन कार्ड नाहीये, त्या मुलीच्या शिक्षण करण्यासाठी तिच्याकडे त्यांचं आता आधार कार्ड सुद्धा नाहीये. अध्यक्ष महोदय, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी 3 तल्लाक आणला आणि हे सरकार, हे न्यायालय, हे तुमच्या कुराणावर चालत नाही, संविधानावर चालतं. मग संविधानाच्या ह्याच्यामध्ये संविधानाप्रमाणे ठीक आहे, बोला, कन्क्लूड करा ताई. संविधानाप्रमाणे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 3 तल्लाक मध्ये अनेक मुस्लिम महिलांवर अत्याचार होत आहेत, अत्याचार. आणि सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमुळे आज अशा पीडित महिलांना न्याय द्यायचं काम देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्या 2 मुस्लिम मुली नाशिक जिल्ह्यातील शबाना शबुद्दीन खान व मिनाज अशरफ मलिक ह्या 2 मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत. ह्या तक्रारीचा त्यांचा निष्कर्ष असा आहे की त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. तर सन्माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की अशा 3 तल्लाकच्या ज्या महिला पुढे येत आहेत, समाजाच्या विरोधात जाऊन पुढे येत आहेत, ह्यांना आपण संरक्षण द्यायला पाहिजे, त्यांना न्याय द्यायला पाहिजे. तो तुम्ही न्याय देणार का? आणि माझा महत्वाचा प्रश्न आहे, राज्यात 2019 पासून 13 तल्लाकच्या संदर्भातील किती तक्रारी, हे गुन्हे दाखल करण्यात आल्यात आणि त्यामध्ये किती महिलांना आपण न्याय दिला, ह्याची मला माहिती द्यावी. धन्यवाद. मंत्री महोदय, लास्ट. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, उत्तर तर घेऊ द्या का? जो प्रश्न इथे विचारलेला आहे, एकंदरीत ही लक्षवेधी ज्यावेळेस या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य फरांद यांनी इथे मांडली, त्यावेळेस ज्या महिलांवरती तलाकाच्या बाबतीमध्ये जे काही अन्याय झाले त्याचीच उदाहरणं आता सन्माननीय सदस्य मनसे यांनी इथे दिलेली आहेत. मी त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जी माहिती इथे उपलब्ध करून दिली आहे त्याची पूर्णपणे चौकशी केली जाईल आणि जर का जो कायदा 2018ला हा केंद्र सरकारने पारित केला आहे, ज्याची आपण अंमलबजावणी करतो, तर अध्यक्ष महोदय त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याची आम्ही चौकशी करू आणि त्या सदर महिलांना 100% न्याय मिळवून द्यायचं काम आपलं सरकार करेल. किंबहुना या लक्षवेधीचं उत्तर देत असताना महाराष्ट्रामधील तमाम मुस्लिम आमच्या महिला भगिनींना किंवा हा कायदा ज्या ज्या धर्मपंथांमधील मुस्लिम महिला भगिनींना हा कायदा लागू होतो त्या सगळ्यांना किंवा ज्यांना त्रास होतोय त्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे आणि त्यांना पूर्णपणे संरक्षण द्यायचं काम आपलं सरकार करेल.